सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। आपण माझ्या मागे पाहता हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 आहे आणि या ब्रिजवरती हे लाईटचे खांबे बसवण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी जे दिवे आहेत ते गेले 6 महिन्यापासून लागत नसल्याचा जो आरोप आहे स्थानिक ग्रामस्थांनी केलेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे दिवे लागत नसल्या कारणास्तव ग्रामस्थांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतंय। ह्या महामार्गावरती हे दिव्यांचे पोल जे आहेत ते गेले 6 महिन्यापासून बसवण्यात आलेले आहेत। मात्र यावरचे दिवे जे आहेत ते पेटत नाहीत। आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती असंख्य खड्ड्यांचं साम्राज्य आहेच, त्याचबरोबर अशा पद्धतीचे हे जे दिव्याचे पोल आहेत हे फक्त शोसाठी बसवलेले आहेत का, असा देखील आरोप स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केला जातोय। हे पळस नजीकचा आपण हा पोल ब्रिज पाहतोय आणि या ब्रिजवरती हे अशा पद्धतीमध्ये लाईटचे खांबे बसवण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती लाईटचे दिवे आहेत। मात्र हे दिवे प्रज्वलित होत नसल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपण पाहताय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 पळस नजीकचा हा पूर्ण परिसर आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे माजी सरपंच आहेत हिराजी शिंदे। सर, एकंदरीत काय सांगाल, काय परिस्थिती आहे? गेली 18 वर्ष तर हा राष्ट्रीय महामार्ग अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे। शोकांतिका आहे सगळ्यांसाठीच। अनेक या ठिकाणी अपघात झाले। आता प्रत्येक वेळेला शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आश्वासनं मिळत आहेत, पण जे आता स्थानिक इथं रहिवासी जे आहेत किंवा स्थानिक नागरिक आहेत त्यांना फार त्रास सहन करावा लागला। नव्हे तर काही जणांच्या कुटुंबातले प्रमुखसुद्धा या ठिकाणी बळी गेले आणि त्यांची आता वाताहत झालेली आहे। खरं उपासमार होण्याची पाळी आलेली आहे या हायवेच्यामुळे। इतके अपघात या ठिकाणी विनाकारण झालेले आहेत। त्याचे असे आहे की ते शासनाचं दुर्लक्ष कुठेतरी आहे। 18 वर्ष राष्ट्रीय महामार्गाला लागायला नाही पाहिजे। त्यात दुसरी गोष्ट ती शोकांतिका मला आहेच, परंतु इथं आमचा उड्डाणपूल आहे, अनेक उड्डाणपूल आहेत। तर आमच्या इथं गेली जवळ वर्षभर 6 महिन्यापासून त्यांनी लाईट्स इथं लावल्या। आम्ही त्यांना पाठपुरावा केला, त्यांच्या इथल्या NHI वाल्यांना किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना संपर्क केला। त्यामुळे नाही, लवकरात लवकर गणपतीमध्ये आम्ही उत्सव आहे त्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करतोय। मी पुन्हा त्यांचे इथं ज्यावेळेला त्यांचे इथं कामगार आले होते त्यावेळेला लावण्यासाठी त्यांनाही विचारलं, त्यामुळे नाही सर आता आम्ही गणपतीमध्ये चालू करतोय। पण गणपती होऊन गेले तरी काही ते लाईट्स अजून लागलेले नाही आहेत। मग 6 महिन्यापासून असे लाईट्स लावलेत आणि ते पेटत नसतील तर पुढे नवरात्र उत्सवाला त्याला जरी पेटल्या तर आम्ही म्हणू कुठेतरी चालू असेल तर ते पेटावेत लवकरात लवकर, जेणेकरून इथं हायवेच्या खाली म्हणजे ब्रिजच्या खाली जो अंधार असतो आणि तिथंही अपघात होण्याची सर्व्हिस रोडला जी काय प्रश्न उद्भवतो तो उद्भवणार नाही। तर लवकरात लवकर लाईट्स चालू हवेत अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि इथल्या रहिवाशांची शोकांतिका आहे ती दूर व्हायला पाहिजे। आपल्यासोबत या ठिकाणी मारुती शिर्के आहेत, हे देखील माजी सरपंच आहेत। काय सांगाल, एकंदरीत कशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागतोय? इथे गावामध्ये जायला आम्हाला दोन्ही बाजूने रस्ते दिलेले आहेत, पण रस्ता एकसुद्धा चांगला नाही। इथे दोन्ही बाजूने खड्डे पडलेले आहेत। खड्डे पडलेले असताना इथे जास्तीत जास्त चोरीची भीती वाटते आणि जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होतात। चांगली माणसं तर आमच्याकडं ह्या उद्यातनं गेलेली आहेत आणि चांगली माणसं ॲक्सिडेंट होऊन शेणी बरेचशी माणसं आमच्या गावातली म्हणा इतर बाजूची अशी ॲक्सिडेंट म्हणून जमलेली आहेत। तसेच इथे जे दिवा जे बसवलेले आहेत हे एक वर्ष ते मला वाटतं 1.5 वर्षापासून इथं काम चालू होतं, पण त्या दिव्याचा अजून पत्ता ठिकाणा इथं काहीच नाही। तरी तर लवकर आता आमच्याकडे गणपतीचा कार्यक्रम होतो। गणपतीचा कार्यक्रम असताना सुद्धा आम्हाला इथं लाईट वगैरे काही भेटली नाही, आम्हाला अंधारामध्ये जायला लागलं। तसेच आता आमच्या पुढे देवी पळसाई देवी म्हणून आमच्या गावामध्ये आहे, त्या ठिकाणी जायला दोन्ही बाजू रस्ते आहेत, तरीसुद्धा ही लाईट आमची लवकरात लवकर पेटावी ही आमची अपेक्षा आहे। आपण जर पाहिलं तर स्थानिक ग्रामस्थांच्या या प्रतिक्रिया होत्या। हा पळस नजीकचा उड्डाणपूल आहे, या उड्डाणपुलावरती हे दिवे बसवण्यात आलेले आहेत, मात्र हे दिवे पूर्णतः मृत अवस्थेमध्ये आहेत। गेले 6 महिन्यापासून हे दिवे जे आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत असं ग्रामस्थ सांगतात। मात्र गेले 6 महिन्यापासून हे दिवे बंद आहेत आणि त्यामध्येच आपण जर दुसरीकडे पाहिलं तर हा या पळस गावामध्ये जाणारा हा बायपास आहे। मात्र या बायपासवरती पण असंख्य खड्डे जे ते एकंदरीत पडलेले आहेत। एकीकडे खड्ड्यांचं ग्रहण आणि दुसरीकडे हे विद्युत जे करण जे आहे ते मृत अवस्थेमध्ये, असा दोन्हीचा सामना जो आहे तो सध्या पळस येथील ग्रामस्थांना करावा लागतोय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेले 17 वर्षापासून रखडलेला आहेच आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे उड्डाणपूल जे आहेत त्या उड्डाणपूलवरचे जे दिवे आहेत ते दिवे देखील मृत अवस्थेमध्ये आहेत। योगेश सावंत, राज वैशंपायनसह योगेश सावंत, TV9 मराठी, रायगड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.